मी रुपाली पवार, जेएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात काही ठळक घडामोडी. आलेले सर्व पत्रकार मित्रांनो, आज पत्रकार परिषद घ्यावी असं माझं मन म्हणत होतं. कारण की मी 2 दिवसापूर्वी माजी मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद बघून मला स्वतःला इच्छा झाली की आपण या पत्रकार परिषदेचं उत्तर दिलं पाहिजे, जनतेसमोर सत्य काय ते आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आज सर्व मित्रांना आग्रहाचे आमंत्रण करून इथे बोलवलं. मी इथे आला. मी सर्वप्रथम मांडू इच्छितो, हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे की मुद्दे माझ्याजवळ बरेच आहे, परंतु मी पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. पहिले BHRचा विषय घेतो. BHR संबंधित मी महाजन साहेबांचा खुलासा वाचला. त्यांनी म्हटलं होतं की जो गट नंबरची जमीन मी घेतली आहे ती भन्साळी यांच्याकडून घेतलेली आहे आणि भन्साळीकडून मी ही जमीन 3.5 वर्षांनी घेतली. त्यांनी ही जमीन, भन्साळीने त्यांच्या नावाची उतारे आहेत, त्यांनी ही जमीन 3.5 वर्षापूर्वी BHR कडून घेतली आणि नंतर ती त्यांनी भन्साळीकडून घेतली असं ते बनाव करत आहे. हा बनाव याच्यासाठी आहे की ती जमीन भन्साळीने 1,40,00,000 BHR कडून घेतली आणि 3.5 वर्षानंतर ती जमीन 1,57,00,000 महाजन यांना विकली. साधना महाजन आणि गिरीश महाजन यांना विकली. मला एक सांगा की 1,40,00,000 ते जमीन घेतात. 3.5 वर्षाचं व्याज 1,40,00,000 जवळपास 70 लाख रुपये होतं आणि 70 लाख रुपये व्याज जर धरलं तर ती जमीन जाते 2,10,00,000 आणि त्याने नंबर 1 मध्ये घेतलेली जमीन 2,10,00,000 तो 1,57,00,000 विकतो भन्साळी यांना. काय याच्यामध्ये काय कारण काय याच्यामागे? जी जमीनच्या जमिनीची व्हॅल्युएशन कमीत कमी 25 कोटी रुपये आहे, ती जमीन माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. माझ्या घराजवळ प्लॉटचे भाव 10,000 रुपये पर स्क्वेअर फूटचे आहे आणि इथून हाकेच्या अंतरावर ती जमीन असल्यामुळे कोट्यावधीची जमीन निव्वळ 1,57,00,000 रुपयात आपण घ्यायची. सभासदांच्या डोळ्यात अजून धूळफेक करायची की मी ती भन्साळीकडून मी ती नंतर विकत घेतली. भन्साळी कोण हे पूर्ण जिल्ह्याला, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. भन्साळी यांची भावजई जामनेरमध्ये पंचायत समिती भाजपची सभापती होती आणि भन्साळी हे स्वतः 24 तास गिरीश महाजनच्या मुंबईच्या कार्यालयात, त्यांच्या शिवनेरी बंगल्यावर, त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयात 24 तास मागचे 5 वर्ष तिथे हजेरी लावणारे भन्साळी यांनी ती जमीन घेतली आणि ते यांच्यावर कसं काय मेहरबान झाले? मी महाशय कोर्टाला सुद्धा विनंती केली आहे. मी कोर्टात सुद्धा ऍफिडेव्हिट करून देतोय की ती जमीन मी 15 कोटी रुपयाला घ्यायला तयार आहे. ती जमीन यांनी मातीमोल भावात ती घेतली आणि वरतून BHRच्या ठेवीदाराबद्दल पुळका आणतात, त्यांना बिचारे म्हणतात, त्यांना त्यांच्या पत्रकार परिषद म्हणतात की ते बिचारेमध्ये आहे. अहो ते तर बिचारेमध्ये आहे. तुम्ही हा जो ठेवीदारांचा पैसा आहे, या पूर्ण BHRच्या पूर्ण टोटल 7 प्रॉपर्टी विकल्या गेल्या आहेत. या 7 प्रॉपर्टी गिरीश महाजन, त्यांचे संबंधित मित्र, त्यांचे संबंधित नातेवाईक आणि स्वतः गिरीश महाजन यांच्या नावाने यांचा सर्वांचा करता करावता फक्त ओनली महाजन साहेब आहेत. दुसरा याच्या व्यतिरिक्त कोणीच याच्यामध्ये घेणार नाहीये. आणि ह्या जमिनी सर्व त्यांनी स्वतः दुसऱ्यांच्या नावावर घेऊन नंतर ते पलटवून हे कामं करायची आणि परत जनतेला एकीकडे दाखवायचं की मला ठेवीदाराचा पुळका आहे. मी BHR संदर्भात याच्यासाठी बोलतोय की ठेवीदारांचे फक्त 700 कोटी रुपये द्यायचे आणि यांनी 1,000 कोटीची प्रॉपर्टी फक्त 50 कोटी रुपयात घेतली. यांनी जर ती प्रॉपर्टी, यांना जर त्या ठेवीदारांविषयी काही पुळका असेल, ज्या लोकांनी आत्महत्या केल्या या ठेवीसाठी, ज्या लोकांविषयी या गरिबांच्या याच्यात ठेवी आहे, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक माणूस, प्रत्येक समाजातील घटक याच्यात तिच्या ठेवी आहे, या 700 कोटी रुपयाच्या ठेवी मी म्हणतो यांची जर प्रॉपर्टी शासनाने ती जमा केली आणि तिचा जर जाहीर लिलाव केला तर तिचे कमीत कमी 1,000 कोटी येतील. म्हणजे जे ठेवीदारांचे 700 कोटी आहेत ते देऊन परत त्यांना व्याजा सुद्धा पैसे मिळतील. यांना जर हे करायचं असेल तर यांनी फक्त जामनेरची जमीन जाहीर लिलावाने विकावी. जामनेर तालुक्यातले, जामनेर गावातले, जामनेर तालुक्यातल्या पूर्ण लोकांचे 100% पैसे दिले जातील. ही जमीन यांनी कशासाठी 1,57,00,000 घेतली? भन्साळीकडून कशासाठी घेतली? या प्रश्नाचं त्यांनी मला उत्तर द्यावं. ते माझं हे लाईव्ह ऐकतील. मी त्यांना हेच सांगतोय की तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका, आम्हाला मूर्ख समजू नका, आम्हाला मूर्ख समजून काम करू नका. आम्हाला माहित आहे की तुम्ही गोरगरिबांसाठी काम करताय, तुम्ही हॉस्पिटल उभारताय, हे तुम्ही अनेक योजना राबवतायत गरिबांसाठी. हा आव तुम्ही आणताय, हे नक्की बरोबर असेल.
त्यांच्यासाठी ऍक्सेप्ट, पण हे तुम्ही जनतेची धूप हे करू नका, जनतेला बेवकूफ बनवू नका की ती भन्साळीने घेतली आणि नंतर भन्साळीकडून मी घेतली, तुम्ही घेतली, बरोबर आहे. ती तुम्ही 1,57,00,000 2 महिन्यापूर्वी घेतली. 25 कोटीची जमीन 1,57,00,000 2 महिन्यापूर्वी कशी काय मिळू शकते? हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्यांनी द्यावं. या जमिनीच्या संदर्भात ही पूर्ण जमीन येलो झोन मधली आहे, पूर्ण जमिनीचा झोन येलो आहे, ज्याच्या आजूबाजूला पूर्ण बिल्डिंग आहे, पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, पूर्ण काम आहे आणि तिथे जमीन यांना 25 लाख रुपये एकरमध्ये जमीन भेटते, 30 लाख रुपये एकरमध्ये, जिथे जमिनीचे भाव 3 कोटी 4 कोटी रुपये एकरचे आहे, तिथे 30 लाखात जमीन मिळते. हा कुठला न्याय आहे? ही कुठली न्याय व्यवस्था आहे? तरी माझं सर्व ठेवीदारांना एक आव्हान आहे, जितके महाराष्ट्रातले ठेवीदार असतील, जितके जिल्ह्यातले असतील, जितके तालुक्यातले असतील, तुम्ही जर मी त्यासाठी मोर्चा काढायला तयार आहे. मी थाई घंटानाद मोर्चा काढायला तयार आहे. येणाऱ्या 26 जानेवारीला माझी इच्छा आहे, जर सर्व ठेवीदार माझ्यासोबत येत असतील त्यांनी जामनेरला यावं. आपण जामनेरवर संबंधित ज्यांनी प्रॉपर्टी घेतली त्यांच्या घरावर थाई वाजवत आंदोलन करून घेऊन जाऊ आणि ती जमीन तुम्हाला द्यायला भाग पडू. आणि मी शासनाला पण विनंती करतो, मी माननीय सहकार मंत्र्यांना विनंती करतो की या गोष्टीचा छडा आपण लावावा की हे गरिबांची लूट केलेली आहे यांनी. एकीकडे गरिबांचे हे कैवारी म्हणतात, एकीकडे गरिबांसाठी आम्ही हे करतो, सायकली देतो, दवाखान्यात नेतो, हे सर्व करतात. पण हा गरिबांचा ठेवीदाराचा पैसा, हा गरिबाचा पैसा आहे, प्रत्येकाचा कष्टाचा पैसा आहे, प्रत्येकाचा घामाचा पैसा आहे. हा प्रत्येकाचा घामाचा पैसा त्यांना दिला गेला पाहिजे ही माझी विनंती आहे. आणि ती मी यामुळे आज हे सांगतो की BHRचं एक प्रकरण आहे. आता दुसरं प्रकरण मी तुमच्या समोर मांडतो की ते आता बोलले की इतकं खालच्या तळाचं राजकारण चालू आहे जिल्ह्यामध्ये. माझ्यावर 3-3.5 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला, त्याचं माझं काही घेणं देणं नाही, त्यांचं माझं काही करणं नाही असं जे व्यक्ती म्हणते, त्या व्यक्तीला फक्त मी काही प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून, त्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना मी केव्हाही आवाहन करतो की आम्ही एकही खोटा प्रश्न विचारणार नाही, जे सत्य घडलेलं आहे सत्यच विचारू आणि सत्याचा त्यांनी खुलासा द्यावा. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी ही आमच्या ताब्यात होती, ती ताब्यात घेण्यासाठी यांनी आजपर्यंत किती खोट्या केसेस केल्या, किती खोटे अगोदर तर ही सोसायटी त्यांनी ताब्यात घेण्यासाठी राजकीय लोकांचा दबाव आणून पाहिला, मग ते झालं नाही. मग त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल सुरुवात केली. सर्वात पहिले त्यांनी माझ्यावर एक नगरपालिकेचा गुन्हा दाखल केला की नगरपालिकेमध्ये मी 10 लाखाच्या पाईपाचा अपहार केला. ते पाईप नगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये पडून होते, त्या पाईपमध्ये त्या सीओचा शेरा होता की हे पाईप नगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये पडून आहे. आणि ते असताना फक्त मला आणि त्या ठेकेदाराला आरोपी करून मला माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी त्यांना सांगू इच्छितो की हायकोर्टाने सांगितलं की हे आरोपी होऊ शकत नाही, हिच्या सीओचंच नाव नाहीये, मेन नगरपालिका चालवणारे चीफ ऑफिसर असतात त्यांचं हिच्यामध्ये नाव नाहीये, तुम्ही त्यांचं नाव नसताना यांना आरोपी करून कसं काय इथे आणलं. त्याच्यामुळे आम्हाला महाशय कोर्टाने त्याच्यामध्ये जामीन दिला, आम्हाला तिच्या जामीन मिळाला. हा गुन्हा खरा आहे का खोटा आहे फक्त संस्था ताब्यात घेण्यासाठी. बरं, या गुन्ह्यामध्ये ते शेख साहेब आम्हाला तिथे पोलीस स्टेशनला बोलवतात, तिथे आम्हाला म्हणतात की तुम्ही ते भावसी संस्था परत करा, त्यांच्या ताब्यात द्या, सत्तेपुढे आपण चालत नाही, मधात टाकून देईल, बाहेर येऊ देणार नाही, तुम्ही मध्ये सडून जाल. अनेक वेळेस PI शेखने आम्हाला असे दम दिले आणि अशा दमाच्या माध्यमातून ते आमच्यावर प्रत्येक वेळेस खोटे नाटे केसेस केले गेले. हाच एक केस नाही, तुम्हाला सांगू, पुण्याला एका स्त्रीने माझ्यावर गुन्हा दाखल केला बिबेवाडी पोलीस स्टेशनला की हा माझ्या घरी आला, मला याने मारलं, ठोकलं, माझी बेइज्जती केली, म्हणून बिबेवाडी पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो. बिबेवाडीचे पोलीस मला इथे जामनेरला गेले जातात, मी तिथे बिबेवाडी पोलीस स्टेशनला हजर झालो. तिथे पण PI मला बोलतो की तुम्ही ते काय गिरीश भाऊंच्या नांदी लागले, तुम्ही ते त्यांचे सर्व केसेस मागे घ्या, तुम्ही संस्था त्यांच्या ताब्यात द्या, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. परंतु त्या संस्थेसाठी माझ्यावर तो पण तिथे गुन्हा दाखल करण्यात आला बिबेवाडी पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर तुम्हाला सामाजिक दृष्टिकोन सांगतो, आमच्या संस्थेचे एक संचालक पवन भाऊ राका, अतिशय प्रामाणिक माणूस, सज्जन माणूस, व्यापारी माणूस, त्याचं फक्त चांगल्या संस्थेत चांगला माणूस एक संचालक आहे. त्याच्या घरच्या बाईंना यांनी महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता घरून उचलून घेऊन गेले. तिने बँकेचं कर्ज घेतलं म्हणून गुन्हा दाखल केला असं म्हणून दाखवलं. ते बँकेचं त्यांनी 100% कर्ज भरलेलं असताना सुद्धा त्यांना रात्रभर तिथे आमच्या समाजाच्या 500 महिला पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेल्या महावीर जयंतीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत. तर शेख PI म्हणता, पारा शेख, तुमच्या समाजाच्या 500 महिला या 5000 महिला येऊ द्या म्हणे. तुम्ही सत्तेच्या त्या पवन राखाला पण धमकवत होते, मला पण धमकवत होते की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तुम्ही त्यांच्या घरी जा, ते घरी बसले, घरी त्यांना भेटा,
ते नाही तरच तुमचा गुन्हा मागे होईल, नाही तर गुन्हा मागे होणार नाही. त्या बाईला आत टाकू. त्या बाईला यांनी रात्रभर आत ठेवलं. ती बाई दुसऱ्या दिवशी जामीनवर सुटली. हा खरा गुन्हा आहे का खोटा गुन्हा आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. ही सत्य परिस्थिती का असत्य परिस्थिती हे त्यांनी द्यावं. इथे सर्व जामनेरचे पत्रकार मित्र माझे बसलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून सांगतो की यांनी पिंटू चिप्पड आमचे संचालक आहे संस्थेचे, म्हणजे प्रत्येक संस्थेच्या संचालकाला कसं टार्गेट केलं. आणि राजू लक्ष्मण पाटील आमच्या संस्थेचे संचालक आहेत. त्या पिंटू चिप्पडवर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला. त्याचं अतिक्रमण पाडत तिथे गेले पोलीस फोर्स पाठवला, सर्व पाठवला. त्या राजू पाटीलचं दुकान त्याच्या बाजूला होतं. आमचे सचिव आहेत, सहसचिव आहेत संस्थेचे. त्यांचं दुकान तिथे बाजूला होतं. त्यांचं काही घेणं देणं नाही. त्या सीओ मॅडमवर दबाव आणून त्या राजू पाटलांचं पण नाव खोटं गुन्ह्यात दाखल करायला लावलं. जो राजू पाटील ज्याच्या बापाने इथे जामनेरमध्ये लाखो लोक घडवली आहेत, असे एली पाटील सर, कैलासवासी एली पाटील सर, त्यांचा तो मुलगा खानदानी घरातला माणूस, त्याच्यावर गुन्हा टाकून त्याला पण त्यांनी जेरी सांगलं. त्याला म्हणे तू संस्थेचा आमच्या बाजूने उभा राहा. शेख तिथे त्यांना सांगतो, धमकवतोय की तुम्ही संस्थेत गिरीश भाऊंच्या बाजूने उभे राहा, नाहीतर तुम्हाला पण जेलमध्ये टाकू. त्या राजू पाटील, पिंटू चिप्पड यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले. जे काय सांगतील यांचं धाडीवाल आमच्या संस्थेचे सचिव आहे. संस्था ताब्यात घेण्यासाठी किती खालच्या थरावर गेले. त्या धाडीवालवर त्यांनी तुमचं अतिक्रमण आहे म्हणून खटोळ आणि यांनी मंत्री असताना त्याला तिथे सरकारी रेस्ट हाऊसवर बोलवलं जामनेरच्या. तिथे त्यांना दम दिला की तुमच्या घरापासून डीपी रोड जातोय, तुमचे दोन्ही बंगले पाडून टाकू, तुमचं कंपाऊंड पाडून टाकू, तुम्हाला रंजेस आणू, जेलमध्ये टाकून टाकू. अनेक धमक्या यांनी दिल्या. हे काय त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले सुरेश भाऊ धाडीवालवर. त्यांना एक एक दिवस रात्र, एक एक रात्र जेलमध्ये अंडरपॅडवर बसवून ठेवण्यात आलं. हा शेख इतका आरामखोर होता की त्यांना एक संस्थेचा सचिव, प्रतिष्ठित माणूस, ज्याच्यावर एकही गुन्हा नाही, काहीच नाही, अशा माणसाला ह्या माणसाने शेखने अंडरपॅडवर जेलमध्ये बसवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कोणताच गुन्हा नसताना, हे पाप नसताना मग तुम्ही एकाकडे म्हणतात आमच्यावर अन्याय होतोय, मोठे लोक आमच्यावर अन्याय करतायत, आणि एकीकडे तुम्ही काय करतात याचं आत्मपरीक्षण करा. अजून बरेच किस्से तुमचे सांगायचे. तुम्हाला एक सांगतो, आमच्या पौरचे सरपंच प्रदीप भाऊ लोढा, माजी सरपंच, ते पण आमच्या संस्थेचे संचालक होते. ती संस्था ताब्यात घेण्यासाठी त्यांना पण एका प्रकरणात 307च्या प्रकरणात गोवण्याचा या माणसाने प्रकार केला. पण ते इथपर्यंत असे त्यांची मजाल पोहोचत होते. आमच्या इथे आमचे एक संचालक आहे शंकर भाऊ राजपूत, पैलवान माणूस आहे, चांगला माणूस आहे, निर्व्यसनी माणूस आहे, काँग्रेसचे नेता आहेत शंकर भाऊ राजपूत. त्यांच्यावर यांनी हत्याबळीचा गुन्हा दाखल केला. कशासाठी? तर संस्थेत माझ्याबरोबर आहे तो शेख धमकवायचा नेहमी, पीआय शेख. यांचा पीआय शेख तर कसं येतो, तो असिस्टंट ठेवलेला होता धमकवण्यासाठी. तो धमकवत होता शंकर भाऊ राजपूतना की असं करू तसं करू, हद्दपार करून टाकू. त्यांच्यावर हद्दपारी केली. त्यांना 4 दिवस जेलमध्ये ठेवलं. हे कृत्य कोणी केलं? तुम्ही केलं का कोणत्या नेत्यांनी केलं हे सांगा पहिले. तुम्ही केलं नसेल तर तसं सांगा. जामनेरच्या प्रत्येक लोकांना माहितीये, जामनेरचा प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक माणूस मी जे नाव घेतोय यांना सर्वांना ओळखतोय. ते कसे लोक हे सर्वांना माहिती आहे. फक्त खोटा आवाज नका की मी काही खोटं केलं नाही, मी काही खोटी सुरुवात केली नाही, आणि मी असं सुडाचं राजकारण केलं नाही, मी इतकं नीच राजकारण पाहिलं नाही. हे कोणतं राजकारण आहे? हे जे पारस ललवानी बोलतो हे राजकारण कोणतं आहे? याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. आमचे माधव चव्हाण एक संचालक आहे आमच्या संस्थेमध्ये. त्यांनी संस्थेमध्ये झालेल्या रद्दीचा अपहाराचा गुन्हा उघडकीस आणला. ते आरोपी पकडले. संबंधित हेडमास्टरवर गुन्हा दाखल झाला. संबंधित हेडमास्टरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला त्याच्यावर गुन्हेगार म्हणून ते 12 लोकांना त्याच्या आरोपी करण्यात आलं. हे सर्व सत्य असताना त्या माधव चव्हाणला पण त्यालाही बोलवून धमकवायचं की तुला काय आहे, तुला काय काम करायचंय, तू कशाला अशी रिकामे कामं करतो. म्हणजे प्रत्येकाला धमकवण्याचं काम तुम्ही केलं आहे. आमच्या जामनेरमध्ये ललित बुरट आणि धर्मेंद्र बुरट अतिशय प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांचा जिनिंगचा व्यवसाय, खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा जिनिंगचा. आणि सर्व तालुक्याला आणि पूर्ण जिल्ह्याला, पूर्ण महाराष्ट्राला ललित शेठ बुरट तर आता 2 स्पिनिंग मिल चालवतात. पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं लौकिक आहे की हे बिझनेसमॅन माणूस आहे. त्यांच्या कंपाऊंडला त्यांचं तिथे मार्केट कमिटी प्रायव्हेट मार्केट आहे, तिथे तोच काटा आहे. तिथे त्यांच्या प्रायव्हेट कंपाऊंडला कोणत्या तरी एक गुटख्याची ट्रक तिथे नेऊन उभी केली. त्या गुटख्याच्या ट्रकमध्ये त्यांचा काही संबंध नाही, काही नाही. परंतु त्या केसमध्ये त्यांचं नाव गोवण्याचं काम कोणी केलं हे सत्य त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की त्या केसमध्ये मी त्यांना गोवण्याचं काम केलं की नाही केलं. कशासाठी केलं? तर ते फक्त त्यांचे भाऊ ललित शेठ बुरट आमच्या संस्थेचे संचालक आहे म्हणून त्याच्यावर गोवण्याचं काम केलं. मग हे संस्था ताब्यात घेण्यासाठी तुम्ही इतक्या छळ कपट करता. तुम्ही इतक्या प्रकारच्या, तुम्ही एकाकडे म्हणतात की असं नीच राजकारण, इतक्या खालच्या दराचं राजकारण, इतकं हलकट राजकारण मी बघितलंच नाही, मी पाहिलंच नाही, मी असं केलंच नाही, हे असं म्हणून चालणार नाही. भाऊ तुम्ही अनेक कामं केलेत. तुम्हाला मी सांगतो, आमच्या संस्थेचा जमीन घोटाळा, यांचे मामा आमच्या संस्थेचे सचिव असताना यांनी संस्थेची आज 15 कोटीची जमीन फक्त 12 लाखात, 11 लाखात 11 एकर जमीन विकली. फक्त 11 लाखात. आणि परत विकलेले ठीक आहे,
ती पण रोखीने विकली. रोखीने संस्थेची जमीन विकता येत नाही, ती रोखीने विकली. ते पण जाऊ द्या, आम्ही त्याच्यावर पण पाणी टाकून रोखीने विकली, संस्थेला रोखीने पैसा आला, तुम्ही खोटं खरं काय केलं असेल. त्याच्यात पण शासनाची कुठलीही परवानगी घेतली नाही. त्याच्यात आमची संस्था ही चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर आहे. चॅरिटी कमिशनरची परवानगी घेणे आवश्यक आहे, किंवा शासनाची किंवा शैक्षणिक डिपार्टमेंटची कोणतीही परवानगी न घेता ती जमीन आपल्या मर्जीतल्या माणसाला, आपल्या कार्यकर्त्याला, आता ते पुढे काय तिच्यात अजून काय करता का आम्ही, ती फक्त 11 लाखाला विकली. त्याचा पण गुन्हा जामनेर पोलीस स्टेशनला दाखल आहे. आणि तो आता दाखल झाला, त्यावेळेस गुन्हा झाला, त्यावेळेस आम्ही चक्रा मारून थकलो. पण भाऊंचं राज्य होतं, पीआय तर आम्हाला तो शेख तर आम्हाला कंपाऊंड मध्ये येऊ देत नव्हता. तो शेख साहेब आम्हाला नेहमी धमकवत होता की तुम अगर गिरीश भाऊ, प्रत्येकाला कोणत्याही गुन्ह्यात प्रत्येकाला गिरीश भाऊंकडे जा आणि तिथून तुम्ही करून आणा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता ते म्हणतात की मी खोटे गुन्हे दाखल केले. जामनेर शेतकरी संघात अपहार झाला. अपहार एका संबंधित क्लर्कने केला. त्या क्लर्कचा, त्या अपहाराशी त्या क्लर्कचा संबंध होता. पण यांच्या मर्जीतलं तिथे डायरेक्टर बोर्ड नव्हतं. तर यांच्या मर्जीच्या संस्थाच्या डायरेक्टर बोर्ड नसल्यामुळे संबंधित क्लर्कला पण सर्वच संचालकांना आरोपी करण्यात आलं. आणि तिथे त्यांच्याच मर्जीतले जे 3-4 भाजपचे संचालक होते त्यांना एकालाही अटक झाली नाही. आणि जे राष्ट्रवादीचे जे संचालक होते, काँग्रेसचे जे संचालक होते, सेनेचे जे संचालक होते, त्यांना टार्गेट करून बरोबर त्यांना त्यांच्या मागे पोलीस उभे करून त्यांना सर्वांना उचलून आणलं. त्यांना जेलमध्ये 4-4, 5-5 दिवस ठेवलं. त्यांच्यावर अन्याय केला. त्यांचा काही दोष नाही, त्याच्यामध्ये काही दोष असतात ते केलं असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर संघावर स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलं, स्वतःच्या मर्जीतल्या लोक तिथे आणले. आता संस्थेची, शेतकी संघाची कमीत कमी 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे शेतकी संघाची. त्या प्रॉपर्टीवर आता कॉम्प्लेक्सचं काम उभं चालू आहे, ते खटोळच्या मर्जीतनं चालू आहे. आणि ते पण मर्जीतल्या लोकांना सर्व दुकानं तिथल्या देत आहेत, जवळच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. मग ते कार्यकर्त्यांनाही कसं देतात, दुकान त्याच्या नावावर असलं तरी विकण्याचा अधिकार त्याला नाही. विकण्याचा अधिकार तिकडे जाऊन विकावं लागतं, मग इकडे येऊन मग ते म्हटला झोपला झोपला. आता हे शेतकी संघाचं इतकं कॉम्प्लेक्स चालू आहे, ही शेतकी संघात इतकी महत्वाची जमीन आहे. हा शेतकी संघात गुन्हा दाखल करण्याचं कारण आहे की संघ माझ्या ताब्यात पाहिजे. मग हे सत्य आहे का असत्य आहे? असत्य असं तसं सांगा. हा खोटा गुन्हा होता का खरा गुन्हा होता? म्हणजे आपण राजकीय लोकांना जे छळण्याचं काम गिरीश महाजनांनी केलं पूर्ण महाराष्ट्रात जर ही लाईन गुन्हे टाकली असेल तर त्याला कारणीभूत ही आहे की कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि मग त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला लावायचा. आणि भाजपमध्ये आले की ते एकदम सत्य 100% सत्यवान झाले, चांगले झाले, निस्वार्थी झाले, एकदम उजळून निघाले. असा प्रकार यांनी केलेला आहे. अशा प्रकारचं राजकारण यांनी केलेलं आहे. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, उत्तम पवार सर जामनेरचा एक प्रामाणिक माणूस आहे, सच्चा माणूस, प्राध्यापक उत्तम पवार. त्यांची मिसेस नगरपालिकेला साधना महाजन यांच्या विरोधात उभी होती. साधना महाजनच्या विरोधात उभी असताना यांनी त्यांना बरंच आमिष देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी यांच्या आमिषाला कुठल्याही आमिषाला भीक घातली नाही. त्यांनी सांगितलं माझी मिसेस उमेदवारी करेल करेल करेल. त्यांनी जिद्द करून त्यांच्या मिसेसला त्यांनी उभं केलं. उत्तम पवार साहेब राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते उभे होते. यांनी त्याचा राग काढायला इलेक्शन झाल्यावरती त्या उत्तम पवार सरांचं कॉम्प्लेक्स, नदीच्या वरती कॉम्प्लेक्स होतं त्यांच्या 4 दुकानाचं, यांनी अक्षरशः नेतनाभूत केलं. तो एकदम सज्जन माणूस, माळी समाजाचा अध्यक्ष माणूस, त्याचं कॉम्प्लेक्स पाडलं, त्याचं घर पाडायची त्याला नोटीस दिली. त्याला इतकं रंजिश केलं की त्याला शेवटी जामनेर सोडून जळगावला जावं लागलं. प्राध्यापक उत्तम पवार सर आता जळगावला राहतात. इतकं यांनी त्याला रंजिश आणलं, इतकं त्याला मेंटली टॉर्चर केलं, त्याच्या फॅमिलीला टॉर्चर केलं. हे धंदे कोणी केले? हे धंद्याची लागवड कोणी केली महाराष्ट्रात, कोणी केली जिल्ह्यात? हे सांगा, याचं उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो की सुरेशदादा जैन बँकेत जामनेरची 1 नंबरची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जितक्या ठेवीदारांच्या ठेवी आहे त्याच्यापेक्षा 3 पट पैसे आमच्याकडे बँकेत जमा आहे. जितक्या ठेवीदारांच्या ठेवी म्हणजे सर्व ठेवीदार जर आमच्याकडे आले तर आम्ही 1 मिनिटात सर्व ठेवीदारांचे पैसे परत देऊ शकतो. 11 मिनिटं 11व्या मिनिटात सर्व. परंतु तिच्यात पण आमच्या संस्थेचे काही संचालक तिच्यात डायरेक्टर होते, म्हणून त्यांना पण अटकवण्यासाठी त्या सुरेशदादा जैन संस्थेमध्ये यांनी अपहार केला. यांनी असं केलं की ऑडिटरला प्रेशर आणलं, ऑडिटरला डीडीआरला प्रेशर आणलं आणि त्याच्या ऑडिटरच्या मार्फत आमच्यावर गुन्हा दाखल करायला लावला. ज्या गुन्ह्यामध्ये कवडी मात्र सुद्धा काहीच तिच्यामध्ये सत्य नव्हतं. काही सत्य नसताना ऑडिटरला इथे त्याच्यावर प्रेशर केलं. तो ऑडिटर आम्हाला स्वतः सांगायला लागला की माझा नाईलाज आहे, तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. डीडीआर साहेब आम्हाला सांगत होते की माझा आणि असं असून आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि आम्हाला सर्व डायरेक्टर बोर्डाला वनवन फिरायला लावलं. आणि मग ते मजा घेत होते. शेख प्रत्येक डायरेक्टरला धमकत होता, बँकेतून सुद्धा धमकत होता. तुमको अभी भी मैं बोलता हूं, तुम गिरीश भाऊ के पास चले जाओ, मेरी बात सुनो, मैं तुम्हारा कुछ सच्चा नहीं, तुम्हारा कुछ सच्चा. प्रत्येक वेळेस हा पीआय शेख, नजीर शेख जो होता,
हा मला प्रत्येक वेळेस धमकत होता की तुम्ही जा, भाऊंकडे जा, भाऊंची माफी मागा, पैसे द्या, काही करा, पण तुम्ही असं काम नाही. हे काम कोणी केलं? माझं शेत इथे बाजूला 2 एकर, हाकेच्या अंतरावर माझं 2 एकर शेत आहे. त्या शेतचं थोडी जमीन उतार पाठ होती, ती जमीनचं मी सपाटीकरण केलं. माझ्या शेतात 2 एकर जमीनचं मी सपाटीकरण केलं. मी कुठलंच काही केलं नाही. माझ्या शेतात मी जमीनचं सपाटीकरण केलं. मी तहसीलदारांना विचारून केलं. फक्त मी माझी चूक किती झाली की मी त्यांच्याकडून लेखी घेतली नाही. त्यांनी मला वाटलं तुमच्या शेतात करा, तुम्ही करून घ्या. मी ते लेव्हल केल्यानंतर मी त्या तहसीलदारने मला 70 लाख रुपये रॉयल्टीची नोटीस दिली. म्हटलं साहेब मला 70 लाखाची रॉयल्टीची नोटीस कशी आली? अहो म्हणे तुम्हाला समजत नाही का, तुम्ही भावना जाऊन भेटून घ्या म्हणे, तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हटलं कशासाठी भेटून घ्या, म्हणजे काय कारण काय भेटण्याचं? नाही ते तुमचा संस्थेचा काय वाद आहे म्हणे, तो वाद मिटून जाईल आणि तुम्ही तुमचं काम होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला 70 लाख रुपये भरावे लागतील म्हणे. साहेब म्हटलं मी माझ्या शेतातली जमीनची लेवल मी करतोय, मला 70 लाख कशाला मागताय तुम्ही, कशाला भरायला लावताय? नाही म्हणजे मग तुम्हाला भरावं लागतील. शेवटी त्या तहसीलदार सारखा माणूस मला म्हणतो तुम्ही तिथे जाऊन भेटा, ते संस्थेचं काय ते निपटून टाका. मग हा एवढा खटावखोर कशासाठी केला? त्या 70 लाखाची मी त्याच्या रॉयल्टीसाठी ते मूळ मानलं का? त्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का? तुमच्या स्वतः सक्षम अधिकाऱ्याने म्हटलंय की यांची जमीन यांनी इथल्या इथे लेवल केली आहे, यांनी तिथे बीएनसीचे अधिकारी पाठवले, त्यांनी त्यांच्या पंचनाम्यात म्हटलं की यांनी यांची जमीन इथल्या इथे माती करून बाहेरून आणली नाही किंवा बाहेर माती घेऊन गेली नाही. मग तरी पण कुठे हे 70 लाखाची माझ्यावर दाखल करायची? हे कोणाचे धंदे होते? हे कोणी केलं काम आहे? हे कोणत्या लेवलचं काम आहे? कशासाठी केलं हे काम? अजून तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो सर की यांनी संजय दादा कडू, प्रवीण कडू यांच्यावर पण 395 दाखल केलं. आता हे लोक कसे संस्थानिक लोक आहेत, घरचे प्रामाणिक लोक आहेत, यांच्यावर 395 दाखल केला. शेंदुर्णीमध्ये 395 कोणावर दाखल होतो? कशामुळे 395 अशा लोकांवर दाखल झाला? म्हणजे हे सर्व यांनी करायचं आणि परत यांनी आपले दाखवायचं, शेंडी मिळवायची की असं हलकट राजकारण, असं नीच राजकारण, असं खालच्या लेवलचं राजकारण. 3.5 वर्षापूर्वीचा गुन्हा, आमच्यावर 10 वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल केले माझे साहेब तुम्ही, 10 वर्षापूर्वीचे. त्याच्यात आमचा काही रोल नसताना, आमचं काही त्याच्यात कोणता संबंध नसताना आमच्यावर 10 वर्षाचे 8 वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल केले. शिक्षण अधिकारी जळगावचा, त्याला हाताशी धरून, त्या शिक्षण अधिकाऱ्याला हाताशी धरून ते एका हेडमास्टरला बसवलं. त्या हेडमास्टरला माझ्या विरुद्ध फिर्याद द्यायला लावली पोलीस स्टेशनला. त्या हेडमास्टरने शिक्षण अधिकाऱ्याचा ऐकून मी एका शिक्षकाच्या बदलीच्या संदर्भात बोललो होतो फक्त. तर जळगावचा शिक्षण अधिकारी विजय पाटील एक नंबरचा करप्टेड माणूस आहे, पूर्ण जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. आणि त्याला वाचवणार कोण आहे हे पण सर्वांना माहिती आहे. या विजय पाटलाने त्या आरोपीला आजही जामनेर एज्युकेशन सोसायटीला मी सरकारला जाऊन थकलो, मी नाथाभाऊंना भेटलो, मी प्रत्येक मंत्र्याला भेटलो, मी गुलाबराव बापूंना भेटलो की एक भ्रष्टाचारी मुख्याध्यापक जामनेर संस्थेचा मुख्याध्यापक कसा राहू शकतो, ज्याच्यावर आरोप आहे चोरीचा, ज्याने चोरी केलेली आहे. हे सर्व गावात पाहिलं, व्हिडिओ कॅसेट दिली आहे चोरीची, सर्व दिले, तरी त्याला हा विजय पाटील त्याला इथे मुख्याध्यापक ठेवतो, कारण की स्वतःचं पाप झाकण्यासाठी. जर विजय पाटलाला इथून हलवलं, मी आजही पालकमंत्र्यांना सांगतो, मी आजही एकनाथराव खडसेंना सांगतो, या विजय पाटलाला जर इथून मुख्याध्यापक इथून जर जिल्हा परिषदमधून हटवलं तर यांनी किती बोगस शिक्षक भरती केलेली आहे याचं पण मी सर्व समोर आणणार होतं. माझ्याकडून यांचं पण सर्व दप्तर तयार आहे. यांनी स्वतःचं पाप लपवण्यासाठी, स्वतःचे कुकर्म लपवण्यासाठी लोकांना आरोप करायचे की याच्या मागे मोठा राजकीय शक्तीचा हात आहे, जिल्ह्यात कोणाचा तरी हात आहे. अरे जिल्ह्यातल्या तालुक्यात लोकांना इतकं परेशान करून सोडलं, जगायचं का मरायचं हे सुरू करून सोडलं तुम्ही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगतात की बघ तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. तुम्ही काय केलं पहिले आत्मपरीक्षण करा. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल केले, आपण काय काय करतो याचं आत्मपरीक्षण करा. आमच्या इथे जामनेरमध्ये प्रत्येक माणूस यांनी आता बीओटी कॉम्प्लेक्सच्या बद्दल तुम्हाला सांगतो. बीओटी कॉम्प्लेक्सची जागा ते काल विजय पाटील बोलले, मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली. ही जागा बांधली खटोडने, खटोड त्याला बीओटीवर विकतोय. 90 लाखाची दुकान लोकांना दिल्या, लोकांकडनं 90, 80 लाख रुपये घेतले. फक्त 5 लाख रुपयाचे चेक द्या. लोक म्हणून आमच्याकडे 2 नंबरचे पैसे नाही, मग दुकान घेऊ नका. मग बाहेरच्या लोकांना किंवा मर्जीतल्या कार्यकर्त्यांना दुकान दिल्या, कारण की लोकांचं इतका पैसा मग 5 लाख म्हणजे नंबर 1 मध्ये आम्ही देतच नाही दुकान. 5 लाखाचा चेक असेल तर दुकान देऊ, बाकी पैसे इतके नंबर 2 मध्ये लागतील. प्रत्येकाकडनं 75-80 लाख रुपये नंबर 2 मध्ये घ्यायचे, 5 लाख रुपये नंबर 1 मध्ये घ्यायचे. त्या दुकानात बीओटी कॉम्प्लेक्सच्या दुकानात दिल्या. त्या बीओटी कॉम्प्लेक्सच्या दुकानात अजून त्या लोकांच्या नावावर लागल्या नाही. ते बीओटी कॉम्प्लेक्सच बोगस आहे. तिथे ते अजून त्याचा प्लॅन पास नाहीये, त्याचं पुढे नगरपालिका नोंद नाहीये. आणि त्या बीओटी कॉम्प्लेक्स मध्ये एक खटोड कोण आहे? आता हे म्हणतील तुझ्या खटोडचा माझाही काही संबंध नाही, हे म्हणतात सुनील दळचा माझाही काही संबंध नाही, हे म्हणतात रामेश्वर नाईकचा माझाही काही संबंध नाही, हे म्हणतात भसोईचा माझाही काही संबंध नाही. मग हे आहे कोण आहे? हे आहे कोण? हे कोणाच्या आशीर्वादाने झालेले मोठे झालेले लोक आहेत. मला यांनी याचं उत्तर द्यावं.
मी अजून पत्रकार परिषद मी अनेक मुद्दे माझ्याकडे आहेत, पण तुम्हाला मी तुम्हाला जीएम हॉस्पिटलच्या बाबतीत बोलतो की याचं नाव अगोदर जीएम हॉस्पिटल होतं. जीएम हॉस्पिटल नंतर याचं नाव बदलण्यात आलं, ग्लोबल हॉस्पिटल करण्यात आलं. मला जे माहिती मिळाली त्याच्यावरून सांगतो मी की जीएम हॉस्पिटलच्या नावाने यांनी बरेच हे मंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली बऱ्याच मोठ्या मोठ्या उद्योजकांना म्हणून सीआरएस करणं आणलेला आहे की आम्हाला हे घ्यायचे, आम्हाला शिबिर घ्यायचे. हे कसे शिबिर घेतात, काय घेतात, हे शिबिरमध्ये पण काय मर्यादा मारतात हे सर्व दुनियेला माहिती आहे. ते आम्हाला सांगण्याची गरज नाहीये, परंतु त्याच्यामुळे याची चौकशी होईल. शासन आपलं आलं नाहीये म्हणून ऐन वेळेस त्याचं नाव बदलवण्यात आलं आणि त्याचं नाव ग्लोबल हॉस्पिटल करण्यात आलं. अजूनही त्या हॉस्पिटलला मला तर काही वाटत नाही, तिला परवानगी आहे, नगरपालिकेची परवानगी नाहीये. परंतु अशा पद्धतीने बेकायदेशीर कामं आपण करायची, सर्व लोकांना आपण परेशान करायचं, सर्व लोकांना जेरीस आपण आणायचं आणि परत सांगायचं की आम्ही असं काम केलं नाही, मी असं काम करत नाही, मी काळं कृत्य करत नाही. प्रत्येक संस्था ताब्यात घेण्यासाठी असं केलं. पौचे आटेलेले हायस्कूल यांनी 20 वर्षापूर्वी ताब्यात घेतली. 20 वर्षापूर्वी हे तिथे चेअरमन झाले आटेलेले हायस्कूलला. त्या हायस्कूलचं 20 वर्षात दिवाळ करून टाकलो यांनी. साधं कंपाऊंड सुद्धा केलं नाही मंत्री असताना. साध्या 4 रूम सुद्धा बनवले यांनी. आम्ही आमच्या संस्था जेव्हा आमच्या ताब्यात होती, आम्ही संस्थेची 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तयार केली. 300-400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. ते प्रॉपर्टी यांच्या डोळ्यात येते म्हणून ती संस्था जामनेर तालुका एज्युकेशन. त्यांना झोपेटीचा सांगितलं की काय तर जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी एकदम पोट घालून तयार राहतात. पण सांगायचं अर्थ काय त्या जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीची प्रॉपर्टीवर त्यांची नजर 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे सर्व षडयंत्र चालू आहे. ते आरटीलेले हायस्कूलचे हे चेअरमन झाले, ती पण यांनी ताब्यात घेतली. इथे ज्ञानगंगा विद्यालय होते जामनेरला, ते श्रीकृष्ण एक विद्यालय होतं जळगावचं. या दोघी संस्था यांनी हडप केल्या. या स्वतः तिथे स्वतः चालू केल्या. हे म्हणतात की मला त्या संस्थेची काही घेणं, त्या संस्थेपेक्षा खूप मोठं. आणि तुम्ही स्वतःच्या संस्था निर्माण करा ना. तुम्ही त्या संस्थेवर डोळा ठेवा. त्या संस्थेवर त्यांचा डोळा नाहीये. प्रॉपर्टी 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जामनेरची पाडली की कॉम्प्लेक्स बनवून टाकू. जामनेरमध्ये जिल्हा परिषदमध्ये काय केलं, जिल्हा परिषदेची शाळा पाडली, मुलांची शाळा पाडली, मुलींची शाळा पाडली, उर्दू शाळा पाडली, कन्या शाळा पाडली. सर्व शाळा पाडून सर्व ते बिल्डर लोकांना दिल्या. बिल्डर कोण? कठोळ एकच. त्या बिल्डरला त्या शाळेची जागा दिली, तिथे कॉम्प्लेक्स बनवले. ते कॉम्प्लेक्स बनवून त्या शाळा जिथे बनवल्या, उर्दू शाळा जिथे बनवली आहे ओपन स्पेसमध्ये, तिथे आज तक त्याला परवानगी नाहीये ओपन स्पेसमध्ये 100% बांधकाम करण्याची. नगरपालिकेत मी तुम्हाला नगरपालिके संदर्भात दाखवतो. हे नगरपालिकेत कमीत कमी ते म्हणताय मी असं केलं नाही, तसं केलं नाही. माझ्याकडे प्रूफ आहे. हे पहा तुम्ही पत्रकार मित्रांनो, हे 41% अबोवणे टेंडर आहे. 41% त्यांची साधना वहिनी नगराध्यक्ष असताना 41% अबोवणे टेंडर आहे. 41% अबोवणे टेंडर. हा अहवाल आहे माझ्याकडे. ते म्हणतात मी एकदम धुतले, आता मी पुढेच करप्शन करत नाही, पुढे भ्रष्टाचार करत नाही. हे 33.49 अबोवणे टेंडर, अबोवणे टेंडर आहे. हे नगरपालिकेचा त्यांचा लिखाजोखा आहे. आता ऑडिट रिपोर्टमध्ये असे बरेच ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि बरेच त्यांनी नगरपालिके संदर्भात बी इतकं काही केलेलं आहे की त्याची पुढे मी सर्व संबंधित कामाचं मी फॉलो घेतोय. ते आता ते म्हणतात की प्रत्येक कामाला मी असं आहे, मी तसं आहे, मी असं घेतलं नाही. आता त्यांनी ह्या 2 जमिनी 40 आणि 42 ह्या 2 महिन्यापूर्वी पळासखेडे शिवारात खरेदी केल्या. या जमिनी त्यांनी 42 लाखाला ओरिजिनल खरेदी केल्या नंबर 1 मध्ये. या जमिनीची आजही मार्केट व्हॅल्यू कमीत कमी 10 कोटी रुपये. मग 10 कोटीची इस्टेट 42 लाखाला कशी कमी? कुठल्या आहे ते? पळासखेडा शिवारात. आता 2 महिन्यापूर्वी खरेदी केला. गट नंबर 440-1 आणि 440-2. आणि एकीकडे तुम्ही असं म्हणता की बा मी काही करत नाही, माझं काय असं मी असं काय असं काम केलं नाही आणि मी असे गुन्हे दाखल केले नाही. अशा राजकारणी ह्या अशा खोट्या गुन्ह्याची राजकारणाची मुहूर्तमेढ ही महाशय गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने जामनेर तालुक्यापासून सुरू झाली तर पूर्ण महाराष्ट्रात पहिली. तो पुण्याचा पीआय तर मला हे पण सांगत होता की तुम्हाला माहित नाही गिरीश भाऊ समोर चांगले नेता झुकून जातात, पाया पडून जातात. पूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांनी हलवून ठेवला आहे. पूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांचा धुमाकूळ आहे. मोठे मोहिते पाटील सारखे लोक आणि ते लोक त्यांच्या पायात जाऊन पडतायत आणि तुम्ही काय लढवाई त्यांच्याशी लढताय? तुम्ही काय त्यांना पुढे पडणार आहे? तुम्हाला तर ते पुढे तुम्हाला संपून टाकतील, तुम्हाला त्याचा ठामपणा लागणार नाही. अनेक धमक्या मला दिल्या, अनेक वेळेस मला लाचार करण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळेस मला घरी दाबून त्याला माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होते त्याला आता 2 महिन्यात संपवतो, गावात 2 महिन्यात दंगा करून फिरवतो, त्याला असं करतो, त्याला तसं करतो.
हे सर्व कृत्य करणार तुम्ही आणि तुम्हीचे पत्रकार परिषद घेऊन असं आव्हान आणतात की जसं की तुमच्यावर भलतं काही 3.5 महिन्यापूर्वीचा गुन्हा दाखल, अरे तुमच्यावर तुम्ही लोकांवर 10 वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल करतात, काही कारण नसतानाचे गुन्हे दाखल करतात आणि तुमच्यावर सत्य गुन्हा दाखल झाला. इतकी आपण अजून तर खूप आता ही सुरुवात झाली आहे. ये तो अभी टेलर है, पिक्चर तो अभी बाकी है, अभी बहुत गुन्हे सामने आने वाले हैं. एका पिक्चरने इतकं अजून थरथरू नका तुम्ही. अनेक गुन्हे तुमच्या समोर येणार आहे, अनेक तुमचे कारनामे समोर येणार आहेत. इतका पैसा एक सर्वसामान्य माणसाकडे कसा येऊ शकतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मी आता बऱ्याच इन्कम डिपार्टमेंटला सर्व पत्रव्यवहार माझे चालू आहे. मित्रो, अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या प्रत्येक कारनाम्याची येणाऱ्या अजून काही दिवसात भांडाफोड करणार आहे. आता ते मला अनेक लोक काही काही प्रश्न विचारतात, मी त्यांना हे सांगतो की वेळ येईल तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचं निराकरण करू. तुमच्या आता त्यांनी ते जमिनीबद्दल ते बियाच्या मला आज विषय घ्यायचा नव्हता, पण ते जे बोलले की मी भन्साळीकडून घेतली, अरे भन्साळीने ती 1.47 घेतली, तुम्ही ती 1.57 घेतली आणि त्याचं व्याज 70 लाख होतं. तुम्ही लोकांना धाडही तुमच्या त्यांच्या डोळ्यात मिरच्या फेकताय. फक्त इतकं तुम्ही करू नका, मिरच्या फेकू नका म्हणून मला तुम्हाला सर्वांना बोलून हे सांगावं लागलं. अजून काही तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकतो. हो, तुम्ही सांगितलं की 1,000 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी 50 कोटीमध्ये घेतली, याचं काही बाकीचं लिंबळ नाही का? म्हणजे मग आहे ना, जसं कन्साळीकडून घेतलं तर असे काही मोठ्या जमिनीचे ज्या बियाच्या प्रॉपर्टी विकल्या गेल्या त्या सुनील जवळ त्याचे काही नातेवाईक, गिरीश महाजन यांचे काही जवळचे मित्र यांच्याच नावावर गेले आहे. त्यांचं कॉल रेकॉर्डिंग चेक करा. त्यांचे लोकेशन या मागच्या 5-5 वर्षातले ते मंत्री असताना हे लोक पुढे राहायचे, यांचं खाणं पिणं पुढे होतं. मग ह्या कोणी घेतल्या? याचं काय विवरण घेता? यांनी नैतिकतेने त्या प्रॉपर्ट्या पूर्ण बीएचआरला परत कराव्या आणि त्याचा लिलाव करावा आणि 90,000 ठेवीदारांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्यात जर काही हिंमत असेल तर, नाही तर हे 90,000 ठेवीदार पुढच्या वेळेस भाजपचे 25 आमदार सुद्धा निवडून देणार नाही. जामनेरातील किती बीओटी वरचे जे कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे तुम्ही जे कागदपत्र जमवले की जे बेकायदेशीर आहे, यातून किती कोटी रुपयाचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो? जामनेर बीओटी मध्ये कमीत कमी त्यांनी 200 कोटी रुपये कमवले. एका दुकानामागे तुम्ही समजून घ्या 70 लाख रुपये कमवले. 90 लाखाचं दुकान विकलं. 5 लाख रुपये नंबर 1, बाकी नंबर 2. 200 कोटी रुपये जामनेर नगरपालिकेत त्यांनी बेकायदेशीर कमवलेले कठोरांनी. तुम्ही इन्कम टॅक्सकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या नेमक्या कशा संदर्भात? नाही, मी आता इन्कम टॅक्सकडे तक्रारी ह्या प्रॉपर्ट्या संदर्भात की ह्या प्रॉपर्ट्या एकच माणसाकडे इतकी संपत्ती कशी येऊ शकते इतक्या कमी वेळात? तक्रारी केली आहे ती करणार आहे. काही चालू आहे, काही केले आहे, काही चालू आहे करणं. काल भाऊ ऍडव्होकेट विजय पाटील जसं बोलले, कलम 307चा पॅटर्न, जामनेर पॅटर्न म्हणजे अजून अशी काही आहेत का उदाहरणं? ते तर बोलले की अनेक जणांवर, आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. जो कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला की त्याला त्याच्या घरच्या नातेवाईकांना परेशान करायचं आणि त्यांना परेशान केलं की मग त्यांना त्यांच्याकडे यायला भाग पडायचं. त्यांचेच काही लंगोटे जातात त्यांच्या घरी. काय फरक पडतो? आपल्या भाऊला भेटून घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जामनेरमध्ये भुऱ्या म्हणून पोरगा पुऱ्यावर त्याच्यावर असाच एक गुन्हा दाखल केला. त्याच्या आईला तिच्याकडे गेले, तुझा मुलगा तिकडे कसं काय फिरतो, त्या पारशीच्या काय नदी लागला मारवाडीला, तो मारवाडी तुझे काय पुरं करणार आहे, तू भाजपमध्ये प्रवेश करून घे, तू लगेच लाईन लावून देतो, 2 दिवसात ती लाईन लावतो. सर्व कार्यकर्ते असेच जमा केले प्रेशर आणून, खोट्या केसेस दाखल करून. गरीब पारस लोकांनी लढू शकतो, प्रत्येक मारवाडी लढू शकतो का? प्रत्येकाची ती कॅपॅसिटी नाही आहे. धंदेवाले लोक विचार करतात पुढे जायचं, बाबा जाऊ द्या, ते हाकल आपल्याला काय करणं इकडे. मी आहे मरायला तयार बसलो इथे. तुम्ही मागच्या वेळेस बीएचआरच्या संदर्भात पुण्याला गेले होते आणि तुम्ही म्हटलं होते की बा अनेक पुरावे दिले, तर नेमकं त्या पुराव्यांचं स्वरूप काही सांगता येईल का? तेच स्वरूप सांगितलं. यांनी ज्या प्रॉपर्ट्या विकल्या त्यांचे सर्व पुरावे मी दिले की या प्रॉपर्ट्या मी सर्व लिंक दिली आहे त्यांना की या गिरीश महाजनच्या संबंधित लोकांनी या प्रॉपर्ट्या कशा घेतल्या, जे यांचे कसे संबंधित आहे. म्हणजे यांचं कॉल रेकॉर्डिंग तपासा. अहो, संबंध जोडायला सर्व तपासावं लागेल ना. तर तुम्ही मी रोज बोलतो का? आणि रोज जर बोलत असतं तुमचा माझा कधी संबंध असला पाहिजे. म्हणजे एकाकडे परत हार झटकून द्यायचा त्याचा माझा. आता उद्या ते तुम्हाला हेच सांगेल त्या पारसोदरांची पत्रकार परिषद बोगस म्हणून मी ते काही उत्तर देऊ इच्छित नाही. तुम्ही जर त्यांना विचारलं तर हेच सांगतील, हो बोगसच नाही आहे, उसके खिलाफ मैं कुछ बोलना चाहता. म्हणजे ते कशासाठी की आपलं पाप झाकायसाठी.
ही सगळी भांडाफोड वस्तुस्थिती नाही भांड्याफोडची ती पण वस्तुस्थिती. आता गेले तुम्ही खूप आता ऐकलं सर, तुम्हाला खूप अत्याचार झाला, तुम्हाला ते झालं, तुम्हाला सहन करावं लागलं सगळ्या गोष्टी, पण आत्ताच का बोलावं लागलं तुम्हाला असं मीडियाला, असं म्हणजे कारण आज कसं? त्याचंही कारण सांगतो तुम्हाला. मीडियाला आता का बोलावलं? आतापर्यंत एकही अधिकारी आमची गोष्ट ऐकून घेत नव्हता जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळेस. ते तर आम्ही जर तिथे गेलो सत्य सांगायला तरी आमच्यावर गुन्हे दाखल होतो, तर आम्ही सत्य सोडून असत्य तिथे बोलू शकत नव्हतो. आणि आपलं सरकार जेव्हा आलं तर कागदपत्र जमायला अगोदर पहिले कागदपत्र, अहो शिक्षण अधिकारी पुण्याचा शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी जळगाव जिल्हा परिषद, एक कागद एक म्हणजे आम्ही नाशिक शिक्षण अधिकारी यांना आम्ही पेपर्स मागतो की तुम्ही पेपर्स द्या आम्हाला, जे पेपर्स झालेल्या घटनांचे पेपर्स द्या. त्यांना माहितीच्या अधिकारी पहिले पेपर मागितले, माहितीच्या अधिकारामध्ये 1-1 वर्षापासून पेपर मिळाले नव्हते. इतकी दडपशाही होती, इतकी गुंडगिरी होती, इतकी दडपशाही होती. कोणालाच पेपर अधिकारी लोक ज्यांना पेपर द्यायला पाहिजे माहितीच्या अधिकारी ते देत नव्हते. शिक्षक संचालक पुण्याने आम्ही त्याला पुणे शिक्षण संचालकाला आतापर्यंत 10 वेळेस फॉलोअप केला आहे. रजिस्टर पोस्टाने असं तसं सर्व की माहिती द्या. बोगस शिक्षक भरतीची माहिती मागतो ती पण शिक्षक संचालक शिक्षण अधिकारी देत नाही. मग आता मिळेल अशी आशा आता मिळाली, आता सर्व मिळाली, मिळत नाही आता मिळते, आता मिळते म्हणून सर्व समोर आणतोय जनता. कारण की कागद असल्याशिवाय जनतेसमोर तुम्ही काय आणू शकणार आहे? कागद पाहिजे तुमच्या हातामध्ये. जनता काय विश्वास ठेवणार? तुम्ही काय विश्वास ठेवणार आहे? कशावर बोलता ललवानी तुम्ही? पेपर पाहिजे ना तुमच्याकडे दाखवायला. तसं पेपर म्हटलं जातं की सीडी खूप गाजते आता. ते तुम्हाला काय वाटतं की सीडी तुमच्याकडे असा काही विषय होता त्या मागे तुम्ही मध्ये बोलला होता प्रेसमध्ये, त्या विषयावर तुम्ही कसं बघताय त्या विषयाला? काढताय का काय ठेवली वाटतं मागे ठेवले तुम्ही डायरेक्ट. हे पण माझ्याकडे दोघी वस्तू माझ्याकडे. परंतु मी नीच माणूस नाहीये. मला कुत्रं झालं म्हणून कुत्र्याला मी चावत नाही. परंतु ते जे म्हणताय की मी येणाऱ्या वेळेस आता खरी ओरिजिनल म्हणजे मी आता ओरिजिनल गिरीश महाजन तयार होणार आहे असं ते म्हणताय. जेव्हा ते ओरिजिनल येते तेव्हा मी पण ओरिजिनल. नेमकं हे पेन ड्राईव्ह आणि सीडी कोणाची आहे? ते कोणाची याच्याशी आता काय घेतलं जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही जाहीर करू. नाही तुम्ही तो दाखवली आम्ही जाहीर करू जेव्हा ते आमच्यावर अटॅक दाखवतायत तर करतील. मग कोणाचा विषय आहे? मग तुम्ही जे विचारता त्याच्याविषयी समजून घ्या. ते तुम्ही काही समजा. आमचं हे म्हणणं आहे की वेळ आल्यावर आम्ही दाखवू. जर तुमच्यावर तो रोष आहे, तो संताप व्यक्त झाला, तुम्ही ते सीडी दाखवताय, तुम्ही कसं? 2-3 दिवसात तुम्ही त्याला ओपन करणार का सीडीला? आम्ही त्यांनी जेव्हा ते आमच्यावर त्यांनी काय सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये की आतापर्यंत मी गुच्छू बसून होतो, आता मी टायगर म्हणून बाहेर येणार आहे. तर जेव्हा ते टायगर म्हणून येतील तेव्हा आम्ही पण आमचा टायगर पण दाखवू. आम्हाला येऊ द्या स्टेप बाय स्टेप. त्यांना आमच्या आम्हाला येऊ द्या, आम्ही पण जाऊ. म्हणजे तुमचा जो रोष आहे त्या व्यक्तीवर तिची सीडीत म्हटलं झालं असं म्हणाल तुम्ही त्याच्यामध्ये. जर जे तुमचं काय असेल ते जे असेल ते देऊ ना समोर, जनतेसमोर मांडून दे. सीडीमध्ये काय या सीडीमध्ये आहे काय तुम्ही आता दाखवता प्रकरणांना? तर नेमकं काय? जे विचारतात ते दाखवलं की सीडी प्रकार आमच्याकडे पण ते आहेच. काय आहे त्याच्यामध्ये? ते येईल ना वेळ, ते वेळा त्यांचे त्या बऱ्याचदा काय होतं सीडी हे दाखवतात मागे विधानसभेत जे सीडी दाखवल्या होत्या पण प्रत्यक्षात ज्यावेळेस ते सीड्या येत नाही तो सीडीचा वापर करतो या शब्दाचा वापर करतो कारण संभ्रम होतो लोकांमध्ये. सीडी काय आहे? कारण काय बऱ्याचदा सीडी म्हणजे सीडी असते. एक मिनिट, यामध्ये कालच्या बैठकी कालच्या प्रेसमध्ये विचारलं झालं की ही सीडी गिरीश महाजनांची सीडी आहे. त्यांनी असं उल्लेख केला त्यांच्यामध्ये. तसंच गिरीश महाजनांचा काल त्यांनी उल्लेख केला की ही सीडी गिरीश महाजनांची सीडी आहे, माझ्याकडे प्रूफ आहे, मी आल्यावर दाखवेल तुम्हाला. तर तुम्ही आता कसं बघता ही सीडी कोणाची सीडी आहे असं म्हणताय? ही माझ्याकडे ती सीडी प्रूफ म्हणून आहे त्यांच्या गैरव्यवहाराची, कोणाची? व्यवहाराची का? त्यांच्या ज्या संबंधित लोकांच्या. कोण? जेव्हा समोर येईल तेव्हा मानेल मी. नाही, फक्त आम्हाला- त्यांच्या संबंधित लोकांच्या. याच्यात प्रसार माध्यमाचं हे होतं ना भाऊ, वापर होतो नुसतं. अहो, तुम्ही संभ्रम निर्माण आम्ही सांगतो तुम्हाला की संबंधित लोकांच्या सीडी आहे माझ्याकडे. दोन विषय आहे, एक मिनिट, दोन विषय आहे. एक गैरव्यवहार आहे आणि हा संबंधित. तर कुठल्या विषयावरती सीडी आहे तुमच्याकडे? संबंधित. ओके, ते जमावलं होतं. संबंधित व्यवहाराची सीडी आहे. संबंधित संबंधित आहे. संबंधित दरवाढी. संबंधित आहे. गैरव्यवहाराची का आणखी कोणती? संबंधित आहे. बरं, एक विषय आहे भाऊ की काल विजय भास्कर पाटील यांनी तिथे सांगितलं की हॉटेल अँबेसेडरचा उल्लेख केला औरंगाबादच्या की हॉटेल अँबेसेडरला गिरीश महाजन कोणाला तरी भेटले आणि त्यांनी नाव नाही सांगितलं त्याच्यामध्ये की कोणाला भेटले, परंतु त्याच हॉटेलमध्ये तुम्ही पण होते अशी आमच्यापर्यंत माहिती आहे. मी त्या लग्नात तिथे कोणाला भेटले? मी त्या लग्नात गेलो होतो. तिथे गिरीश महाजन पण तिथे त्या लग्नात होते, मी पण त्या लग्नात होतो. राजू कावडे यांकडचं लग्न होतं ते.
त्या लग्नामध्ये बोरा नामक म्हणून जे दाढीवाले ते इथले नाशिकचे हं. ते तिथे त्यांच्यासोबत होते, ते मला दिसले होते त्यांच्यासोबत. म्हणजे ती विजय पाटील म्हणतात तेच व्यक्ती होती का ती? हा तेच व्यक्ती होते. बोरा म्हणजे वॉटर ना? हा, बोरा नाशिकचे? नाशिकचे निलेश ते बोरा. त्यांच्यासोबत होते अँबेसेडर. रात्री मुक्काम केला त्यांनी दोघींनी. निलेश बोरा का? गिरीश भाऊंनी पण तिथे मुक्काम केला आणि बोराजींनी पण तिथे मुक्काम केला, मी पण तिथे मुक्काम केला. निलेश मी बोरा सकाळी नाही हा? निलेश बोरा ना? हा ते तिथे होते. तुम्ही आता हे सर्व जी घटना बघता, तुम्ही आता कसं बघता त्या गोष्टीला सर्व कारण आता कसं आपलं माझं म्हणणं आहे की शासनाने जर आम्हाला साथ दिली, मी अजितदादांना, माननीय शरदरावजी पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाथाभाऊ आणि सर्व ज्येष्ठ लोकांना सांगतो की आमच्या या गोष्टीकडे तुम्ही काळजीने लक्ष द्या. आम्ही जे जे प्रकरण काढून आणतो तुम्ही याच्याकडे काळजीने लक्ष द्या. आम्ही असा जो हा होणारा त्रास आहे महाराष्ट्रातल्या लोकांना, जनतेला, हा संपवण्यासाठी आम्ही पैदा आलो. आम्ही काही आम्हाला अनेक ऑफर आल्या आजपर्यंत, अनेक ऑफर आल्या, अनेक काही आमिष दाखवल्या गेले. मी कोणत्याही ऑफरला किंवा कोणत्याही आमिषला बळी पडलो नाही. मला अशी प्रवृत्ती संपवायची आहे की जे एकदम खोटं करून आणि सत्य साईबाबा सरकार आव्हानात अंगात, ह्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवली. आणि ह्याच्या पूर्ण डिटेल्स माहिती असून वेळोवेळी मी दिलं सर्व. मी सोडणार नाही. ज्यांनी मला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला परेशान केलं, माझ्यावर आजपर्यंत अत्याचार केले, माझ्या मित्रमंडळीवर अत्याचार केले, त्याचा प्रत्येकाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कायदेशीर काही आपण करणार आहे? करतोय ना, कायदेशीरच करतोय सर्व. मी कायदेशीर गुन्हे दाखल पण करणार आहे. माझ्या स्वतःच्या सहीने मी काही गुन्हे दाखल करतो, ही तयारी माझी चालू आहे. कागदपत्र जुळवाजुळव चालू आहे. मी स्वतःच्या सहीने, मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. खुद की लढाई खुद ने लढणे की. मला स्वतः लढायला आवडतं. मला कोणाच्या भरोश्यावर लढायला आवडत नाही. म्हणून माझे ते पण सर्व पेपर जुळवाजुळव चालू आहे. सर्व पेपराची एकदा जुळवाजुळव झाली की मी पण संबंधित सर्व गुन्हे दाखल करणार आहे. भाऊ, तुम्ही जसं सांगितलं की त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकांवरती तुमच्या म्हणण्यानुसार, हा. त्यामध्ये ते तेव्हाचे इन्स्पेक्टर असतील वगैरे, यांच्यावरती पण तुम्ही काही कारवाईसाठीच करणार आहे? नाही, आता कसं आहे, अधिकारी मला मिळत जे खोड आहे ना, ते खोड जे खोटं बोलतोय ते खोडच उठून टाकायचं. या फांद्या गिंद्या काही आपल्याला काही करणार नाही. याचं हे विचारे हे काय आहे, ते अधिकारी लोक काय आहे, ते सत्ता बासली की थोडंफार ते प्रत्येकाला दबतात ते, आणि त्यांना कशाला दाबून मारायचं आपण. आपल्याला तर माहिती आहे अधिकारी लोकांचा काय विषय असतो. नाही, विजय पाटलांनी परंतु जे ज्यांनी केलंय मेळ जे खोड आहे ते खोडच उघडून टाकलं की संपला विषय सर. नाही, विजय पाटलांनी जी तक्रार दिली ना, त्याच्यात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचाही उल्लेख केलेला आहे. मी पण बोलले, मी शेखचा उल्लेख केला ना, तुम्ही ज्या तक्रारी करणार आहेत त्याच्यात अशी अधिकाऱ्यांची नावं येणार आहेत का त्या तक्रारीमध्ये? ते जर तिच्यात त्यांनी जर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा विजय पाटील यांनी अनेक शिक्षक भरत्या बोगस केलेल्या आहेत, जळगाव जिल्हा परिषद अधिकारी, आणि त्याला इथे अजूनही ठेवलंय. त्याला इथे ठेवलंय. त्याच्याविषयी इतक्या कंप्लेंट, त्याच्याविषयी तिथे उपोषण झाले, मोर्चे निघाले, तरी पण तो विजय पाटील अजूनही जळगावला. आणि अनेक वेळेस आताही वर्षातही गायकवाडांना भेटलो. आपलं शासन नेहमी वर्षाताईंना म्हटलं की वर्षाताई हे विजय पाटील असं आहे, त्यांच्याकडे आता तक्रार केली आहे, त्यांची चौकशी त्यांनी चालू आहे. त्यांनी म्हटलं माझी चौकशी सुरू आहे, मी चौकशी अंत सर्व करते. आणि आम्हाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं. ज्यांच्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे त्या प्रत्येकाला आम्ही न्याय मिळवून देणार आहे. विशेष म्हणजे माझं बीएचआयच्या ठेवीदारासंदर्भात आहे की सर्व ठेवीदारांनी जर मला साथ दिली, सर्व जर जामनेरला आले, तर संबंधित ज्याने प्रॉपर्टी घेतल्या त्यांच्या घरावर आपण पायी थाळी नान मोर्चा काढू, प्रत्येकाच्या घरावर. आणि ते पैसे जर मिळाले तर सर्वांचे पैसे मिळतील. कधी निघणार मोर्चा? मी साधारण 26 जानेवारी टार्गेट ठेवतोय की 26 जानेवारीला मला हा मोर्चा काढायचा आहे. बीएचआर जे आहेत ते अजून तापी किंवा बडे अशा अनेक संस्था आहेत. नाही, आम्हाला हे पहा, तापी आणि बडे संस्थेचं तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. आता तापी संस्थेचं माझ्याकडे मी बीएचआरचं टार्गेट ह्यासाठी केलं की जो आकसाने खोटं बोलून आणि सत्य दाखवतोय, खोटं करून सत्य दाखवतोय, जो प्रॉपर्टी घेतलं तुम्ही म्हणता की त्या बनसाईकडून मी घेतलं, शेंबडा समजता का लोकांना? आणि ते बनसाई तुला 2 महिन्यापूर्वी 25 कोटीची प्रॉपर्टी 1,57 लाखाला देतो तुम्हाला, कसं काय? हो, आपण ते जे बाकीदार दाखवलेले आहेत बीएचआरचे, हा. त्याच्यामध्ये आपलं पण नाव आहे. हो, माझं नाव आहे ना. माझं नाव होतं, मी पावत्याने पैसे भरलेले होते, मी 500 पैसे भरले होते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो ते समजून की अंकल रायसोनी त्यावेळेस चेअरमन होते आणि मी त्यावेळेस केलं जेव्हा प्रशासन, मी त्यावेळेसही असं केलं की ज्या लोकांनी पावत्या घेतल्याचे कोणाची कमिशनने मी माझे उत्तम आपलं प्राध्यापक अमर पवार सर होते, त्यांच्या पावत्याने माझ्या घरातला माणूस आहे अमर पवार सर, त्याच्या पावत्याचे मी माझ्या दोन अकाउंटला त्याचे भरले, अमर पवारला 100% पैसे दिले.
ज्यांचे मी घेतले असेल त्यांना 100% पैसे ते माझ्या विरोधात कोणाला असं यांच्यासारखं कोणाला लिहून दिलं नाही की 30% त्यांनी घेतलं, 20% घेतलं, 50% खटवणी घेतलं, मग पारा शेटला दिलं, अशी एकही पावती माझ्याकडे नाही. तुम्ही किती किती घेतलं होतं, किती घेतलं होतं, किती भरलं? नाही, मी 1 कोटी घेतलं ते 1 कोटी भरून टाकले. फॉरेन्सिक अहवालात ते म्हणजे- थकबाकीदारांच्या यादीत आपलं पण नाव आहे. नाही, माझं नाव नाही थकबाकीदार. म्हणजे प्रमोद भाई सोनी ज्यावेळेला माझं नाव नाही. होते चेअरमन त्यावेळेची गोष्ट आहे का? त्यावेळेची. म्हणजे ते प्रशासक आल्यानंतर मी कोणतीच पावती भरली. 14च्या काळात 14चा जो अहवाल आहे. जेव्हा प्रमोद व्हायचं तेव्हाच मी भरलं, त्याच्यानंतर मी केलंच नाही. भाऊ याचा एक दुसरा विषय असा आहे की जनरल विषय आहे की तुम्ही आता बोलला तुम्ही किंवा ज्याच्यावर गुन्हे असेल काय असेल लफडा असेल तर तो त्याला धमकवतो आणि त्याच्या पक्षात तो प्रवेश करतो. म्हणजे असं म्हणलं की संघटना असं काहीच नाही गिरीश महाजनकडे या जामनेरमध्ये या महाराष्ट्रामध्ये की ते असेच कार्यकर्त्यांनी पकडून त्यांनी संघटन मोठं केलं असं म्हणताय का? असंच त्यांनी हे दळचे हे करून संघटन मोठं केलेलं आहे. आता पुढे गेलं सर्व बियात घुसून गेलं ना. 1 लाख मतांनी निवडून येणार होते, सांगत होते की 1 लाख मतांनी निवडून येईल, 35,000 आले. ते काय काय केलं निवडून येण्यासाठी सर्वांना माहिती आता ते सांगण्याची गरज नाही इतकं पत्र या परिषदेमध्ये. ठीक आहे, सर्वांचा वेळ असतो, सबकी समय सबका आता आहे. एक दिन अभी आम्हाला बी आलेला आहे, एक दिन शासकीय आम्ही आमच्या जेव्हा सत्ता होती आमच्याकडे, मी पण नगराध्यक्ष राहिलो गावाचा, 2.5 वर्षात नगराध्यक्ष होतो. एकाही माणसाविरुद्ध जामनेरमध्ये आकाशाने वागवून सर्व दुकानाच्या नगरपालिकेला ट्रान्सफर केल्या, 1 रुपयाही कुणाकडून 2 नंबरमध्ये घेतला नाही. यांनी प्रत्येक वेळेस आत्मपरीक्षण करावं. मी परत जामनेरच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा की पारसबाई नगराध्यक्ष असताना एकही दुकान ट्रान्सफर करण्याचे तुमच्याकडून पैसे घेतले का? आणि हे नगराध्यक्ष ज्यावेळेस होते, आजही आहे, प्रत्येक दुकान ट्रान्सफर करायला दुसऱ्या व्यक्तीकडे जावं लागतं, त्याला पहिले पैसे द्यावे लागतात, नंतर ते दुकानीकडे ट्रान्सफर होतं. हे धंदे पारसबाईंनी केले नाही. ते नगर परिषदचे तुम्ही जे सांगितलं बिलो रक्कम ती कोणत्या काळातली आहे? ती सर्व साधना माझी त्यांच्या काळातली 9,000 हा ऑडिट 9,10 9,000 2009 ते 2010 आहे. 11-12 2009 ते 11 त्यावेळेस कोण नगराध्यक्ष तुम्हाला माहित होतं? या ऑडिट चेकमध्ये नेमकी वसूल पात्र रक्कम किती दाखवलेली आहे? याच्यात वसूल पात्र आक्षेपार्ह रक्कम दाखवली आहे. आक्षेपार्ह नाही, वसूल पात्र रक्कम. वसूल पात्र अशा रकमाचं भयंकर आहे वसूल पात्र. हे जे आता 3,25,520 याच्यात 3,77,20,288 एक टोटल अमाऊंट असते वर्षभराची. असं वर्षभराची अमाऊंट याच्यात नाहीये. ही अहवालामध्ये असतं ना सगळं. नाही, याच्यात ते डिटेल तुम्हाला बेरीज करावी लागेल. तुम्हाला बेरीज करून तुम्हाला याच्यात नसते, असं अहवालात नसते. वसूल पात्र रक्कम अशी तर बरीच वसूल पात्र रक्कम पाहिजे तर मग खूप जास्त आहे अहवाल. साधारण कितीपर्यंत आकडा जाईल तो? साधारण तो वसूल पात्र रक्कमचा आकडा जाईल कमीत कमी 40-50 कोटीच्या घरात, सर्व आजपर्यंत जर पाहिलं तर. म्हणजे एका वर्षात साधारण तेवढा घोटाळा झाला. नाही, घोटाळा म्हणतात वसूल पात्र रक्कम म्हटल्यावर काय होतं त्याचा विषय असा आहे की ते ऑडिट मला काय म्हणायचंय की तुम्ही मला ऑडिट चेकवर माझं 10 लाखाचे पाईप चोरीचा गुन्हा दाखल करतात. तुमच्या ऑडिट चेकवरती तुम्ही 40% 41% अमाऊंट टेंडर देतात, 34% अमाऊंट टेंडर देतात, त्याचं काही होत नाही. तर त्यांनी जे बिलो रक्कम तुम्ही सांगताय त्यावेळेच्या चीफ ऑफिसरने त्याच्यावर काही त्यांचा शेरा लिहिलेला आहे? त्याच्यावर चेक ऑफिसर शेअर नसतो, ऑडिटरचा शेअर असतो. नाही त्यांचं काही त्याच्यात आहे? त्याच्यात चीफ ऑफिसरचा काही संबंध नसतो. ऑडिटर हा चीफ ऑफिसर वेगळं काम करतो, ऑडिटर वेगळं काम करतो. नाही ऑडिटर तर ठीक आहे, पण जे बिलोचे काही तुमच्याकडे माहिती? ते काही नाही माहिती. व्यापारी समुदायाला मुद्दाम टार्गेट केलं असंही जसं तुम्ही सांगितलं, डीओटी पासून असेल तर व्यापाऱ्यांना त्रास देण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न झाले असं म्हणू शकतात का तुम्ही? हे तेच उदाहरण आहे सर्व. हे तेच आहे सर्व. अहो इतकं नाही, आताही जमीन एका आमच्या व्यापाऱ्याने जमीन घेतली, माझी नगरसेवक आहे, त्याने एक जमीन घेतली. त्या जमीनमध्ये सुद्धा त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट धमकवण्याचा कार्यकर्त्यांकडून की ती जमीन मला घ्यायची आहे, तू घेऊ नको, तू बाजूला होऊन जा, ती जमीन मला घ्यायची आहे. हे सत्यता आहे. आणि हे मी परमेश्वरासमोर फोटो म्हणजे माझ्या बाप म्हणजे माझा परमेश्वर आहे, याच्या खाली बसून बोलतोय सर्व की इतका प्रकार यांनी गलिच्छ केला. आणि हे आवत असा म्हणतो, मी त्या पत्रकार परिषद पाहून थक्क झालो. 3.5 वर्षापूर्वीचा गुन्हा आणि तो त्याचा गुन्हा आणि त्याचा निंबोड्याशी काय संबंध, तो तिथे गेला कस काय पुण्याला? अहो तुम्ही पुढे गुन्हे वर्ग करायला लागले, पुढे पाठवलं लोकांना. किती लोकांना जेल सांगलं पुऱ्या महाराष्ट्रात? हे सर्व वडीलवानी लोकांना पाहिलंय. आणि ज्या लोकांना तुम्ही परेशान केलं प्रत्येकाची बद्दुआ की तुम्हाला तुमचं खूप लवकर होणार आहे. हे प्रत्येकाची बद्दुआ आहे क्रियाकरण. म्हणजे तुम्हाला याचं एकदा तुम्हाला पाप भरावं लागणार आहे 100%. ओके, धन्यवाद. BHR मध्ये सर्व प्रॉपर्ट्या गिरीश महाजन आणि त्यांच्या संबंधित लोकांनी घेतलेल्या आहे.
आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या नावावर त्यांनी घेतलेले आहे. नंतर त्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा त्यांचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. आता 2 महिन्यापूर्वी त्यांनी जामनेरची 25 कोटी रुपयाची प्रॉपर्टी फक्त 1.5 कोटी रुपयात स्वतःच्या नावावर करून घेतली, साधना महाजन यांच्या नावावर करून घेतली. आणि ते म्हणतात की मी आता BHRशी काही एक संबंध नाहीये. दुसरा विषय, खोट्या केसेस संदर्भात मी तुम्हाला आता बोललो. त्यांनी जामनेरमध्ये जितक्या खोट्या केसेस केलेल्या आहेत, अनेक लोकांना जरी आणलेलं आहे, अनेक लोकांना त्यांनी महिलेवर महावीर जयंतीच्या दिवशी खोटा गुन्हा दाखल करून तिला रात्रभर जेलमध्ये ठेवलेलं आहे. हे पूर्ण गावाने पाहिलं आणि ते म्हणतात की आम्ही हे खोट्या धंद्याची सुरुवात मुहूर्तमेढ करणारे जर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कोणी असतील तर ते आदरणीय गिरीश महाजन साहेब आहेत. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. परत ते म्हणतात की मी काही खोटं काम केलं नाही. त्यांनी अनेक जमिनी कमी पैशात घ्यायच्या जामनेरमध्ये, अनेक जमिनीचे ते मालक आहेत जामनेरमध्ये. हे कशावरून झालंय, कुठून झालंय सर्व काही. आणि परत सांगायचं की इतकं जिल्ह्यात म्हणजे कोणता तरी याचा करता करवता वरचा कोणी माणूस आहे, कोणी वरचा नेता आमच्या मागे नाहीये. आम्ही कोणत्या नेत्याकडे जात नाही, आम्ही फक्त न्यायालयात दाद मागतोय. आजपर्यंत आमच्यावर जितके गुन्हे झाले आहेत त्या सर्व गुन्ह्यांची आम्ही न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने आम्हाला चांगल्या प्रकारचा आम्हाला रिलीफ मिळाला आहे. ते तर शिक्षण संस्थेच्या बाबतीत त्यांनी आता चॅरिटी कमिशनरमध्ये खोटा चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे. चॅरिटी कमिशनरकडे खोटा चेंज रिपोर्ट दाखल केला आहे शिक्षण संस्थेचा. आणि त्या चेंज रिपोर्टवर ते त्यांच्या सर्व लोकांना म्हणतात की मी माझे सर्व अधिकारी बदलून आणले आहेत, ती संस्था आपल्या ताब्यात येणार आहे. असे अनेक उद्योग यांनी केलेले आहेत. हे त्यांना टाळू शकत नाही. आता तुम्ही पत्रकारांना एक सीडी दाखवली गिरीश महाजनांच्या संदर्भात. त्या सीडीमध्ये नेमकं काय आहे? नाही, पत्रकारांना जी मी सीडी दाखवली ते जसं ते म्हणतायत की मी माझी वेळ आल्यावर सर्व दाखवेल, तसं आम्ही या वेळ आल्यावर त्यांना दाखवू. त्यांना काय काय दाखवायचं दाखवतं द्या. त्यांनी आता BHR संदर्भात सांगितलं होतं की मी ते भन्साईकडून माझ्या नावावर आली, तसं आम्ही त्यांना सांगू तुम्ही कुठून काय केलं आणि कुठून काय केलं. नाही, नेमकं सीडीचा प्रकार काय? सीडीमध्ये काय आहे? सीडीमध्ये त्यांचं सर्व आहे ना, काय जे संबंधित लोकांचे काय काय त्यांचे कार्यक्रम आहे ते सर्व आहे तिच्यावर. ही जनतेसमोर केव्हा येईल? हे जनतेसमोर येईल ना. वेळ ते म्हणताय की मी जनतेसमोर सत्य आणेल. जे जेव्हा सत्य आणतील तेव्हा आम्ही पण सत्य आणू सर्व जनतेसमोर. कोणाचे संबंधित लोक आहेत? सर्व गिरीश महाजन यांच्या संबंधित लोक त्यांचं स्वतःचं पण आहे का त्याच्यात? आहे ना, आहे माझ्याकडे. मी BHRच्या ठेवीदारांना 700 कोटी रुपये फक्त BHRचे ठेवीदारांना द्यायचे. ठेवीदारांचे 700 कोटी रुपये घेणे BHRकडे. आणि BHRची 1000 कोटीची मालमत्ता यांनी 50 कोटीत घेतली. यांनी जर ती नाही घेतली असती, ती जर बाजारात विकली असती 1000 कोटीची, तर सर्व ठेवीदारांना व्याजा सुद्धा पैसे मिळाले असते. आणि हे जर नाही झालं, या शासनानं जर नाही जमा केलं, तर मी शासनाच्या विरोधात, सर्वांच्या विरोधात, मी सर्व BHRचे ठेवीदार जर मला साथ देतील तर त्यांच्या सोबत जाऊन ज्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्या त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करू, तिथे उपोषण करू, तिथे अपवार उपोषण करू आणि त्यांना या प्रॉपर्ट्या द्यायला भाग पाडू. मग तर माझं ठेवीदारांना आव्हान आहे की त्यांनी सर्व संघटित होऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात, की ज्यांनी तुमचा पैसा खाऊन आणि अजून तुम्हाला बिचारे म्हणतात, बिचारे ठेवीदार परेशान आहेत, असं बिचारे नाही येते. तुम्ही त्यांच्या प्रॉपर्ट्या द्यावं, तुम्ही त्याच्या प्रॉपर्ट्या त्यांना त्यांचे पैसे मिळतील, त्यांना पैसे मिळतील, ते आत्महत्या करणार नाही. ते आत्महत्या करताय तरी तुम्हाला त्यांची किदर येत नाही, तरी तुम्ही ते प्रॉपर्टी खाताय. अरे काय लावलंय, इतकंच आम्हाला बोलायचं. मी 26 जानेवारी माझं टार्गेट ठेवतोय की 26 जानेवारीपर्यंत जर मला ठेवीदारांनी रिस्पॉन्स दिला तर मी 26 जानेवारीला संबंधित मोर्चा काढायला तयार आहे. दुसरा एक विषय होता की आता तुम्ही प्रेसमध्ये सांगितलं की संस्था बळकवण्याचा प्रयत्न केला, नक्की काय विषय? जामनेरची एज्युकेशन संस्था बळकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यावरती इतके गुन्हे त्यांनी दाखल केले. आमच्या सर्व संचालक मंडळावर माझ्यावर इतक्या केसेस, खोट्या केसेस दाखल केल्या. प्रत्येक संचालकाला घेरलं, प्रत्येकाला आमिष दाखवलं, प्रत्येकाला शेखकडून धमक्या दिल्या, प्रत्येकाला फौजदाराकडून धमक्या दिल्या. अरे महिलांना सुद्धा यांनी सोडलं आणि संचालकाच्या महिलेला रात्रभर जेलमध्ये ठेवलं. हा असा माणूस आहे. आणि हे काय सांगतात की बाबा मी असं करत नाही, मी तसं करत नाही आणि मी इतक्या खालच्या पातळीचं नीच राजकारण करत नाही. याच्यापेक्षा काय, एका महिलेला तुम्ही रात्रभर महावीर जयंतीच्या दिवशी जैन महिलेला रात्रभर जेलमध्ये ठेवतात, याच्यापेक्षा खालचं राजकारण काय असू शकतं? आणि तिने कर्ज भरलेलं आहे, ती गुन्हेगार नाहीये. तिने कर्ज घेतलं, ती 100% कर्ज भरले तरी तिला जेलमध्ये ठेवलं. या प्रेसमध्ये आपण उल्लेख केला होता की खोटे गुन्हे दाखल करून भाजपमध्ये प्रवेश केला. हो, अनेक कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखवून भाजपमध्ये प्रवेश करायला लावला. अनेकावर केले खोटे गुन्हे, सर्व तालुक्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. थोडक्यात सांगा. आता त्याच्यात कसं आहे साहेब, थोडक्यात कोणाचं नाव घेणं उचित नाही, पण ते सर्व तालुक्याला माहिती आहे पूर्ण की यांची यांचं राजकारण. अरे हे इतकं यांचा पुण्याचा PI आम्हाला म्हणतो की इथे मोठे मोठे पश्चिम महाराष्ट्रातले नेते विखे आणि ते त्यांचं नाव घेतात, आपलं मोहिते पाटील आणि इतके मोठे मोठे लोक, उदयनराजे भोसले, हे सर्व गिरीश महाजनांना सलाम करतात आणि तुम्ही काय त्यांच्या विरोधात काय करता, असं PI लोक आम्हाला मेसेज घेऊन आम्हाला सांगतात अधिकारी लोक.
तुम्ही हे करू नका, तुम्ही भाऊला सरेंडर व्हा, ती संस्था भाऊच्या ताब्यात द्या. हा सर्वच खटावपट फक्त संस्थेसाठी आहे. अहो, ज्या शिक्षण संस्थेत जामनेरला शिक्षणाची पंढरी म्हणत होते, 25,000 विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत होते, 24-25,000. जामनेरला या शिक्षण संस्थेचा पूर्ण बट्ट्याबोळ जर केला असेल तर त्याला एक मात्र म्हणजे गिरीश महाजन जबाबदार. आपण जे आरोप केला की गिरीश महाजन किंवा त्यांच्या समर्थकांनी त्या BHRच्या जमिनी घेतल्या, मात्र त्यांनी असं म्हटलं की त्या जमिनी आपण घेतलेल्या नाही, तर त्या थर्ड पर्सनकडनं घेतलेल्या थेट तर थर्ड पर्सन मध्ये त्याचं कॉल रेकॉर्डिंग काढा तुम्ही. तो जो तुम्ही म्हणता की भन्साळीचा माझा काही संबंधित, भन्साळीची भाऊजाई जामनेर पंचायत समिती सभापती, भन्साळी 24 तास त्यांच्या बंगल्यावर राहणारा, त्याचं कॉल रेकॉर्डिंग तपासा, त्याचं मुंबईचं लोकेशन घ्या, त्यांचं मंत्रालयाचं लोकेशन घ्या, आणि मग त्याच्या नावावर तुम्ही जमीन घेता 1,40,00,000. मला एक सांगावं, तुम्ही म्हणता की त्याच्या नावावर, तुम्ही एक मिनिट माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही म्हणता की 1,40,00,000 ते भन्साळीने जमीन घेतली BHRची, बरोबर आहे. मग त्या जमिनीची किंमत 25 कोटी असताना यांना 1,57,00,000 का विकली त्याने? का विकली त्याने याला? मग हे घेतली कोणी होती मुळात? काय लपवून काय होणार आहे? सत्य परेशान होत आहे, पराजित नाही होत आहे. सत्याचे सत्य शेवटी आणणार आहे. पोलीस तपासात पण हे निष्पन्न होणार आहे. त्या आज आव आणताय, पोलीस तपास होऊन जाऊ द्या, इन्क्वायरी होऊन जाऊ द्या, हे प्रत्येकाला आव आणताय तो. पण जेव्हा येईल ना, तेव्हा फास आवाज तेव्हा सर्व समजेल काय होईल म्हणून. ठीक आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा GM न्यूज. नमस्कार.